नमस्कार. एक छान सुंदर श्रावण महिना समोर आलेला आहे. मग या श्रावण महिन्यामध्ये बरेच जण आपल्या पारंपरिक पद्धतीनं आपल्या रिवाजानुसार वेगवेगळे सण साजरे करतील. कोणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रीय दृष्टिकोनातून या श्रावणाकडे पाहतील. पण आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो या श्रावणामध्ये. कसं ना, निसर्ग जो आहे ना तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतोय. फक्त कुठेतरी शांत बसून त्या निसर्गाला पाहत आपण स्वतःच्याकडे जर नीट पाहिलं तर हा श्रावण आपल्याला आनंद देऊन जाईल. म्हणजे कसं, ही फुलं जी फुलतायत ना आत्ता श्रावणामध्ये, ती मागच्या वर्षी किती पूर आला, किती पाऊस झाला याचा विचार करत नाही आहेत. पुढच्या वर्षी किती थंडी पडणार आहे, किती उन्हाळा पडणार आहे याचा विचार करत नाही आहेत. आत्ता या क्षणाला सुंदर श्रावण आला आहे, आपण मस्त फुलायचं आहे आपल्याला. मग कोणी फ्रेश झालेली फुलं एकाच रंगाची त्या एकाच रंगात फुलत आहेत. काही फुलं एकाच फुलामध्ये विविध रंग आहेत, अशा पद्धतीची फुलं आहेत. निसर्गात अनेक प्रकारची अनेक फुलं या श्रावणामध्ये फ्रेश नव्यानं फुलत आहेत. आपणही तेच करूयात ना. आज ठरवूयात ना, स्वतःला सांगूयात ना की मस्त हा श्रावण आला आहे, फ्रेश एकदम इंथुजियास्टिकली मनाची अवस्था चांगली ठेवून या श्रावणाला समोर जाऊयात. आणि मग काय पद्धतीनं पाहूयात आपण. सण येत आहेत, उत्साह आणि उत्सव म्हणून साजरे करूयात. त्याला कुठल्याही प्रकारे अडकून पडण्यापेक्षा कुटुंबात समाजात आपण आनंद कसा निर्माण करू शकू या पद्धतीने या सणाकडे आपल्याला पाहता येईल. आणि लोकांकडे पाहताना काय करूयात आपण. आपलं एक कुटुंब असेल समजा, एका कुटुंबामध्ये एकाच प्रकारच्या विचाराची एकाच रंगाच्या पद्धतीचे गुण असलेली अशी काही माणसं असतील. त्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटी एकाच पर्सनमध्ये म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये अनेक गुण अवगुण पण आहेत, अनेक रंग आहेत. अशा रंगाची पण काही माणसं असतील. समाजामध्ये पण असंच असणार आहे. पण निसर्गामध्ये भूतकाळाचा कुठल्याही ओझांचं डोक्यावरती असा लोड सांभाळून घेऊन जाण्यापेक्षा किंवा भविष्यात काय होणार आहे हे सगळं बघण्यापेक्षा आत्ता आपल्याबरोबर आपल्या अवतीभोवतीची विविध रंगाची विविध गुणाअवगुणांची माणसं आहेत, त्यांच्याकडे पाहत आपण स्वतःला कशा पद्धतीनं सुंदर हसरा नाचरा श्रावण आपण स्वतःला कसं बनवायचं आहे हे आपणच ठरवलं तर बदल होऊ शकणार आहे. कारण शेजारचं फूल माझा रंग कसा असावा कसं सांगेल. शेजारचं झाड किंवा कुठली दुसरी वनस्पती मी कसं फुलावं कसं सांगेल. मग श्रावणात आपण हे करूयात की माझ्यातल्या सुंदर गुणांना मला मस्त फुलवायचं आहे. आणि त्यासाठी मला इतर झाडांकडे इतर फुलांकडे पाहण्यापेक्षा ती कला मला शिकून घ्यायची की मला फ्रेश ताजं इंथुजियास्टिक कसं राहायचं आहे. कारण आपल्याकडं सकाळी उठल्यानंतर 2 पर्याय आहेत. आता श्रावण सुरू झाला आहे, 2 पर्याय आपल्याकडं नक्कीच आहेत. एक तर पूर्वीच्याच पद्धतीनं रडत गडत कसं होणार माझ्या संसाराचं, माझ्या तब्येतीचं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, माझ्या कुटुंबाचं कसं होणार, हे सतत रडगाणं गाऊ शकतो. श्रावण येऊ देत नाही तर काही येऊ देत, तसंच राहू शकतो. आणि दुसरा पर्याय आहे, मला अरे जिवंत उठून मस्त आता हा श्रावण पाहायला मिळतो आहे. सुंदर ऊन पावसाचे खेळ मला पाहायला मिळत आहेत. सगळ्या जगामध्ये हे जे चाललं आहे सुंदरता ती माझ्या डोळ्यांनी पाहायला मिळते आहे. कानाने रिमझिम धारांचे मध्येच आवाज ऐकायला येत आहेत. मग मला आता छान पद्धतीनं हसतच उठायचं आहे. काही प्रसंगी येतील अडचणीचे, काही त्रासाचे येतील, तेवढ्यापुरता त्याच्यावर काय करायचं एवढा विचार करायचा आणि शांत बसायचे. पडू द्यावं पावसाला जसं पडायचं आहे तसं आपण आपलं छान पद्धतीनं फुलत राहूयात. हे जर या श्रावणामध्ये आपण ठरवू शकलो तर खऱ्या अर्थानं हा सण आला, हा उत्सव आला. आणि मग मी मस्त आहे, माझ्या अवतीभोवतीच्यांना मी मस्त ठेवायला मदत करणार आहे. समोरच्याला समजा ती समज नसेल कदाचित, त्याच्यामध्ये त्याच्या रंगाची फुलं आहेत, काळ्या रंगाची फुलं, काळ्या रंगाच्या वनस्पती, अशा मध्येच काहीतरी डाग यायला लागलेत असं दिसतंय, त्याच्यावरती पॉईंट आऊट करण्यापेक्षा माझ्या रंगाने मी एवढ्या छान आसपासचं वातावरण करून टाकणार आहे की शक्य झालं तर जास्तीत जास्त लोकांना माझ्या रंगाने तो आनंद देता येईल. मला माझा विचार, माझं वक्तव्य, माझी वाणी, माझी उपस्थिती अशी असेल की आसपासच्यांना त्याचा आनंद यायला लागेल. हे माझ्या हातात आहे.
समोरच्यानी कसं फुलावं हे माझ्या हातात नक्कीच नाही आहे, पण मी कशा पद्धतीनं डेव्हलप व्हावं, मी कशा पद्धतीनं विचार करावेत हे मात्र माझ्या हातात आहे. आणि मग हे सगळं जेव्हा आपण विचारांच्यावरती काम करायला सुरुवात होतो तेव्हा हळूहळू लक्षात यायला लागतं, अरे मला पण कसं छान फुलवलं जातं आहे. एक शून्य अवस्थेत हसणाऱ्या बाळाला काय काय गुण दिलेत, काय काय गोष्टी माझ्यामध्ये आतमध्ये गेल्यात, त्याचं एकदा माझं दर्शन झालं की हा श्रावण पण सुंदर वाटायला लागतो आणि मग तक्रारी राहत नाही. चला, निमित्त आहे श्रावणाचं, फ्रेश होऊयात, नाती पुन्हा जोडूयात, पुन्हा एकदा आपण आपल्या रंगाने फुलूयात आणि आपण आपला आनंद घेत घेत जगाला आनंद देऊयात. तर खऱ्या अर्थाने हा श्रावण सुंदर, हसरा, नाचरा, आनंदी, फुलणारा, ताजा, तेज, फ्रेश असा सगळा व्हायला लागेल. हा सुंदर श्रावण सगळ्यांच्या जीवनात आनंद देवो यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.